Study tips for children. 7 days challenge. Today I am going to explain this video in Marathi so that everyone will better understand. नमस्कार. 7 days challenge of study फक्त 7 दिवसांचं स्टडी चॅलेंज आहे. आपण बघतो की आजकालच्या युगामध्ये आई वडील दोन्ही कामाला जात असल्यामुळे मुलं आपली अभ्यासाला बसत नाही. एकतर आपण त्यांना ट्युशन लावतो किंवा मग ते स्वतःहून स्टडी करायला रेडी नसतात. क्वचित मुलं अशी असतात की ते स्वतःहून बसतात. नाहीतर मग आपले दिवसभर मोबाईल किंवा टी व्हीच्या मागे स्कूलमध्ये जे काही करतील तेवढंच. तर आपल्याला मुलांचे प्रॉब्लेम समजून घेऊन या 7 दिवसांमध्ये कसं त्यांना स्टडीची सवय लावायची हे मी या व्हिडिओच्या माध्यमातून आज तुम्हाला सांगणार आहे. या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सर्व काही गोष्टी मी माझ्या स्वतःच्या मुलावर ट्राय केलेल्या आहेत आणि स्पेशली पॉईंट नंबर 5 जो आहे तो खूप इफेक्टिव्ह आहे आणि तो खूपच परिणामकारक आहे. तो तुम्ही नक्की बघा. तुम्हाला खरंच खूप आवडेल आणि तो वर्कसुद्धा करतो. सुरुवात करण्यापूर्वी आपण कॉमन रिझन्स काय असतात, आपली मुलं का स्टडी करायला बसत नाहीत ते समजून घेतले पाहिजेत. तर यामध्ये मी काही कॉमन रिझन्स सांगते तुम्हाला, जे सगळीकडेच आपल्याला बघायला मिळतात. आणि हल्लीची मुलं तर टी व्ही आणि मोबाईलच्या एवढी आहारी गेली आहेत की त्यांना ही सवय लावणं म्हणजे खूपच डिफिकल्ट आहे. नॉट रेडी टू सिट फॉर स्टडी, अभ्यासाला बसायलाच तयार नसतात. नॉट एबल टू रीड, काही मुलांना तर वाचताच येत नाही. लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन, टू मच यूज ऑफ मोबाईल, क्लमझी वर्क, लेझीनेस म्हणजे आळस, घाणेरडं काम, खूप मोबाईल बघणे, कॉन्सन्ट्रेशन न करणे, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे त्यांना खूपच आळस आलेला असतो आणि कितीही आपण बोललो बस रे बाबा बस रे बाबा तरी ते बसायला काही तयार नसतात. हे सगळी काही कॉमन कारणं आहेत ज्यांच्यामुळे आपली मुलं अभ्यासाला बसत नाहीत. तर ह्या कारणांना ओव्हरकम करून आपण कसं त्यांना चांगली अभ्यासाची सवय लावायची ते आता 1 बाय 1 मी तुम्हाला सांगते. आता सगळ्यात पहिली पायरी म्हणजे हॅबिट, सवय. अभ्यासाची सवय लावणे. त्यासाठी ॲज अ पॅरेंट जरी आपण वर्किंग असलो तरी सुरुवातीची 10 मिनटं का होईना आपल्या मुलासाठी आपल्याला काढायची आहेत, जेणेकरून त्यांना अभ्यासाची सवय लागेल. मग ही सवय कशी लावायची? तर पॉईंट नंबर 1 आपण बघूया. तो म्हणजे आपल्याला सेट फिक्स स्टडी टाईम टेबल करायचं आहे. एक स्टडीचं टाईम टेबल फिक्स करून ठेवायचं आहे. फॉर एक्झाम्पल की तुमची मुलं मॉर्निंगला स्कूलमध्ये जात असतील, होल डे कोणी घरात नसेल, वर्किंग असू आपण, तर इव्हिनिंगचं टाईम बेटर आहे. संध्याकाळी सुरुवातीला 10 मिनटं का होईना, 15 मिनटं का होईना, इवन तुम्ही 5 मिनटंसुद्धा स्टार्ट करू शकता. सेट अ फिक्स स्टडी टाईम टेबल फॉर युअर किड्स. म्हणजेच तुमच्या मुलांना सांगायचं की बाळा संध्याकाळी 7:30 ते 7:45 15 मिनटं आपल्याला आजपासून स्टडी करायला बसायचं आहे. आणि हे नुसतं सांगायचं नाही तर इम्प्लिमेंटसुद्धा करायचं. त्याच्यासोबत आपण स्वतः घेऊन त्याला बसायचं आहे. सुरुवातीला मुलं काही बसायला तयार नसतात, पण तरीही गोडीने आपण त्याला त्याच्या आवडीचा विषय घेऊन बसायचं आहे. आपण काय करतो, एक्झाम जवळ आली की मग रोज संध्याकाळी आपल्या मुलांना मारून मुटकून त्याच्याकडून ते सगळं करून घेतो आणि मग आपलीसुद्धा चिडचिड होते, मुलं पण चिडचिड करतात आणि मग त्यांचं कॉन्सन्ट्रेशन होत नाही. मग आपण चिडलेले असतो, तो पण आपल्यावर चिडलेला असतो आणि मग चिडाचिडीमध्ये अभ्यास तर एक बाजूलाच राहून जातो. मग याच्यासाठी आपण सुरुवातीपासूनच 10 ते 15 मिनटं आपल्या मुलासाठी द्यायची आहेत. तर आपण एक टाईम टेबल बनवून घ्यायचा की रोज आपण ह्या वेळेला तू खेळून आल्यावर किंवा दुसरं काही टाईमपास करून झालं की आपण ह्या वेळेला स्टडी करायला बसायचं आहे आणि सुरुवात मुलाच्या आवडीच्या विषयापासून करायची. चला तर मग आता आपला टाईम टेबल फिक्स झाला डेलीचा. मग आता पुढे काय करायचं? तर ओन्ली 10 मिनिट्स ॲट द बिगिनिंग. हे मी नॉर्मली 10च सांगितलेत. तुम्ही 15 घेऊ शकता. ॲज पर द एज ऑफ किड्स यू कॅन कंटिन्यू. पण इथे आपण काय करायचं आहे, सुरुवातीला नॉर्मली आपण 10 मिनटंच घ्यायची. जेणेकरून एकतर त्यांना अभ्यासाची आवड नसते आणि मग ते एकदाच आपण 1-1 तास, 2-2 तास जर त्यांचं स्टडी घ्यायला बसलो, तर मग ते सुद्धा बोर होऊन जातात आणि इवन त्यांचं कॉन्सन्ट्रेशनसुद्धा नसतं.
बसायचं म्हणून ते बसतात. तर सुरुवातीला आपण फक्त 10 मिनटं त्यांना घेऊन बसायचं आहे. मग ते काय होतील, त्या 10 मिनटामध्ये जे काही शिकतील, जे काही करतील आवडीचं, ते अगदी कॉन्सन्ट्रेशनने करतील. पण आपण त्याला घेऊनच बसायचं आहे, त्याच्या बाजूला सोडून त्याला कुठेही जायचं नाही, की बाबा तू हे लिहून काढ, तोपर्यंत मी येते आत जाऊन. किचनमधून काहीतरी काम करून येते, असं तसं तसं चालणार नाही. तर त्याच्या बाजूलाच बसायचं आहे. ते 10 मिनटं आपण पूर्णपणे आपल्या मुलासाठी द्यायचे आहेत. तरच आपलं हे चॅलेंज वर्क करेल. नक्की करून बघा. त्याच्यानंतर हे झालं आपले 10 मिनिट्स. आणि कदाचित कधी आईला जमलं नाही स्टडीसाठी 10 मिनिट्स द्यायला, तर वडिलांना सांगायचं. म्हणजे दोघांपैकी एकाने कोणीतरी ते 10 मिनटं आपल्या मुलासाठी द्यायचे आहेत. जेणेकरून तुम्ही त्याच्या बाजूलाच बसून त्याचं स्टडी घेऊ शकता. आणि याने काय होईल, की त्याला पण जाणीव होती थोडीशी, की आपले आई-बाबा आपल्या बाजूला आपल्यासाठी बसले आहेत. ते आपलं स्टडी प्रॉपर घेत आहेत. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे, पॉईंट नंबर 3, कंटिन्युटी इन स्टडी. आता इथे कंटिन्युटीमध्ये गॅप पडला नाही पाहिजे. आता सपोज एखाद्या दिवशी आईला काहीतरी काम असेल, तर मग आईच्या ऐवजी बाबांनी तिथे बसायचं, किंवा आणखी कोण दादा, ताई, कोणी मोठी व्यक्ती असेल तर त्यांनी त्या मुलाच्या बाजूला बसायचं आहे. जेणेकरून त्या स्टडीमध्ये कंटिन्युटी राहील, की त्याला एक्झॅक्ट काय करायचं आहे ते प्रॉपर त्याला गायडन्स दिलं पाहिजे. जेणेकरून त्याला त्या अभ्यासामध्ये आवड निर्माण होईल आणि तो ते डेली ठरल्याप्रमाणे आपल्या टायमिंगनुसार ते स्टडी करायला बसेल. पण जर तुम्ही म्हणालात, की चला आता 10 मिनटं बसायचं तर आहे, तर तुझं तू कर, मी तोपर्यंत हे काम आवरते पटकन किंवा ते काम आवरते, आणि दोघांपैकी कोणीही जर तिथे बसलं नाही, तर मग तुमचा मुलगा अभ्यास करणार नाही, हे मात्र नक्की. तर याच्यासाठी कंटिन्युटी ठेवणं इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला 7:30ला नाही जमलं बसायला, जे तुमचं फिक्स टाईम टेबल आहे त्याच्यानुसार, तर थोडं लेट बसा किंवा थोडं लवकर बसा. जेणेकरून तुम्हाला गॅप घेता आला नाही पाहिजे. तिथे कंटिन्युटी स्टडीमध्ये ठेवली पाहिजे, तरच हा टास्क आपला कंप्लीट होणार आहे. अन्यथा मग डिफिकल्ट होऊन जाईल. आणि एखाद वेळेस जर आपल्याला शिकवायला नाहीच जमलं, तर नुसतं बाजूला बसून बाबा हे एवढा एवढा 10 लाईन्स किंवा 15 लाईन्स, 5 लाईन्स गुड हँडरायटिंगमध्ये लिहून काढ, टेबल्स लिही किंवा हे रीड कर. ह्या गोष्टी आपण त्याच्याकडून करून घेऊ शकतो, जेणेकरून कंटिन्युटी राहील. आता पॉईंट नंबर 4 आहे, ॲप्रिशिएट द वर्क ऑफ चाइल्ड. हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. जे काही आपलं बाळ सुरुवातीला करतंय त्याला आपण ॲप्रिशिएट केलं पाहिजे. नाहीतर मग आपण काय करतो, हेच तुला येतं का, हे असंच शिकवलं आहे का, काहीच येत नाही. मग आपण त्याला बडबडायला सुरुवात करतो आणि मग जेणेकरून त्याची चिडचिड चालू होते. मग त्याच्या मनामध्ये राग निर्माण होतो आणि मग अभ्यास एक बाजूला गेला, आपण काय एकतर करायला बसलोय ते पण त्याला कळत नाही आणि वर आपण चिडचिड करायची. तर असं न करता आपण जे काही चुकलेलं असेल सुरुवातीला, चांगलं नसेल तरीसुद्धा, हां, हे तू बरोबर केलं आहेस पण थोडंसं इथे रॉंग आलं आहे, ते आपल्याला करेक्ट करावं लागेल. म्हणजे पॉझिटिव्ह वेने आपण त्याला गाईड करू शकतो आणि त्याने जे काही केलं आहे ते ॲप्रिशिएट करून त्याला मोटिवेट करू शकतो. जेणेकरून तो आणखी कॉन्सन्ट्रेशनने ते काम व्यवस्थितरित्या करेल. आणि सुरुवातीला स्टडीला सवय लावताना आपल्या डोक्यावर तर बर्फच ठेवावा लागेल. अजिबात चिडायचं नाही, हे ठरवूनच बसायचं अभ्यासाला. जर तुम्ही हे असं केलं तरच तुमच्या मुलांना ती सवय लागणार आहे. आणि जर तुम्ही सारखे चिडलात त्याला सुरुवातीला, हे तुला येतच नाही, हे तू असाच आहे म्हणून तुला कमी मार्क्स मिळतात, असं तसं जर आपण केलं, तर मग काही आपली मुलं अभ्यासाला बसणार नाहीत. ऑलरेडी त्यांना त्याच्यात इंटरेस्ट नसतो, आपल्याला इंटरेस्ट क्रिएट करायचा आहे आणि त्याच्यासाठी ॲप्रिशिएशन खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यासाठी आपण काही हे देईन तुला, ते देईन तुला असं बोलायचं नाही आहे, तर त्याला बोलून बोलून पॉझिटिव्ह फक्त ओरली ॲप्रिशिएशन द्यायचं आहे. आणि हा जो मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं पॉईंट नंबर 5, जो की खूप इम्पॉर्टंट आहे, टॉक अबाउट पॉझिटिव्ह फीडबॅक ऑफ द टीचर. हे ॲक्च्युली मी माझ्या स्वतःचा अनुभव आहे. ओपन हाऊसला जेव्हा स्कूलमध्ये गेले तेव्हा खूप कमी मार्क्स मिळाले होते त्याला. आणि मग
त्याला पण ते कळून चुकलं होतं की आता टीचर ओरडणार आणि घरी गेल्यावर मम्मासुद्धा ओरडणार. मग हे असं न करता मी एक ट्राय केला की काहीतरी वेगळं करायचं. आणि मग घरी आल्यावर त्याला सांगितलं. त्याला तर माहितीच होतं की आता टीचर काहीतरी बोलल्या असणार, कमी मार्क्स मिळालेत म्हणून, आणि आता काही आपलं खरं नाही. तर मी ते टीचरच्या कंप्लेंट तर खूपच आल्या होत्या की रीडिंग नाही येत, मार्क्स खूप कमी आहेत, स्टडी करत नाही, क्लमझी वर्क आहेत, नोटबुक इनकम्प्लीट आहेत. तर मी तसं न सांगता मी काय केलं की उलटं फीडबॅक दिलं. त्याला सांगितलं की टीचर म्हणाल्या आजकाल त्याचं कॉन्सन्ट्रेशन खूप वाढलं आहे क्लासमध्ये. तो खूप स्लो आहे रायटिंगमध्ये, पण तो त्याचं काम थोडं थोडं करतोय कंप्लीट. प्रश्नांची उत्तरं देतोय आणि एकदम कॉन्सन्ट्रेशनने ऐकायला लागलंय सगळं. हात वर करतो, काही प्रॉब्लेम असेल तर विचारतो. तो खूप हुशार आहे. फक्त त्याला रोज तुम्ही वेळ काढून अभ्यासाला बसवत जा. तो नक्की करेल. आणि हा जो फीडबॅक मी दिला टीचरांचा, तो खूप इफेक्टिव्ह झाला माझ्यासाठी. आता पॉईंट नंबर 6, टॉक पॉझिटिव्ह अबाउट युअर चाइल्ड. जसं की आता मी तुम्हाला सांगितलं पॉईंट नंबर 5 बद्दल. नेहमी स्टडीविषयी पॉझिटिव्हच बोला. कधी-कधी माझंसुद्धा होतं तसं. काही चुकीचं केलं त्याने की मी लगेच चिडते. पण तसं न करता आपल्याला पॉझिटिव्ह बोलायचे की हां, तुला येतंय हे, तू हे करू शकतोस. थोडंसं चुकलंय ना, तू पुन्हा करू शकतोस. एकदा ट्राय कर. हे असं पॉझिटिव्ह फीडबॅक दिलं किंवा पॉझिटिव्ह आपण बोललो, जे काही तो करत आहे, तर त्यालासुद्धा असं वाटतं की चला, आपली मम्मासुद्धा आपल्यासाठी काहीतरी बोलते म्हणजे तिला विश्वास आहे की आपण हे करू शकतो. म्हणजे आपण ट्रस्ट दाखवायचा आहे त्याच्यावर, जेणेकरून तो आणखी स्वतः मोटिवेट होऊन तो स्टडी करायला बसेल. आणि मग अशा प्रकारे आपण हे आपलं 7 डेजचं चॅलेंज कंप्लीट करू शकतो. आणि मग 8व्या दिवशी तो स्वतः ठरलेल्या टायमिंगला येऊन स्वतः बसेल आणि म्हणेल चला मम्मा, आपलं स्टडी टाईम झालं आहे, आपल्याला करायचं आहे ना हे. आणि मग अशा प्रकारे आपला हा स्टडी चॅलेंज नक्की कंप्लीट होईल. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि जे कोणी गरजू असतील त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करून पोचवा. आणि तुमचा चॅलेंज कंप्लीट झाला की नाही हे सुद्धा मला सांगा. आता पॉईंट नंबर 7 आहे, सिट विथ युअर चाइल्ड अँड स्टडी यू टू. कधी कधी मुलांना असं वाटतं की आपणच स्टडी करायचं का, ह्यांना काहीच नाही करायचं आहे. तर असं न करता आपण पण एखादं बुक घ्यायचं आहे. त्याला जर रीडिंग करायला बसवलं तर त्याला सांगायचं मी पण थोडा वेळ बघते, मी काही नोट्स काढते, काहीही करत बसायचं, जेणेकरून त्याला पण वाटेल की आपण पण काहीतरी करतोय त्याच्यासोबत. आणि मग अशा प्रकारे आपण काय करू शकतो, त्याच्यामध्ये अभ्यासाविषयी आवड निर्माण करू शकतो. तुमचा मौल्यवान वेळ काढून ऐकल्याबद्दल धन्यवाद. पण नक्की फॉलो करा मी सांगितलेल्या टिप्स. तुम्हाला नक्की चेंज बघायला मिळेल. आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका.